नमस्कार शेतकरी मित्रांनो, जेवढं तुमचं कर्ज आहे तेवढंच तुम्हाला प्रोत्साहन मिळणार आहे. ऐकून आनंद वाटला असेल, कारण सर्वांनाच प्रतीक्षा आहे. कर्जमाफी कुणाची होणार आहे, नेमकी प्रोत्साहन किती मिळणार आहे, प्रोत्साहन कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र होणार आहेत, याबाबतची संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. परंतु शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून जेवढं तुमचं कर्ज आहे तेवढं प्रोत्साहन तुम्हाला मिळणार आहे. मग हे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, याच्यामध्ये ही वर्गवारी आहे शेतकरी मित्रांनो. कारण सर्वांनाच अपेक्षा आहे. कुमार बच्चूभाऊ कडू यांनी सांगितलेलं होतं की 1.5 लाख प्रोत्साहन द्या, परत 1 लाख रुपये द्या, कोणी 75,000 द्या, आणि शासनानं तर जाहीर केले की 50,000 रुपये. आणि याच्यामध्ये काय निकषामध्ये बदल होणार का, सर्वांनाच अपेक्षा आहे. परंतु एवढे मात्र खरं आहे की तुमचं जितकं कर्ज आहे तेवढं तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. मग याच्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र होणार आहे, याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार. खूप शेतकऱ्यांचा प्रश्न असा येतोय, माझ्या प्रत्येक कमेंटमध्ये एखादी कमेंट अशी आहे की माझं कर्ज 50,000च्या आत आहे, तर मला प्रोत्साहन किती मिळणार. सर्वांनाच हा प्रश्न पडलेला आहे. राज्य शासनाकडून तर जो शेतकरी रेग्युलर आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु ज्याचं कर्ज 50,000च्या आत आहे, कारण काही शेतकऱ्यांना कसं असतं, कुणाला एकरभर जमीन असते, अर्धा एकर असते, 1.5 एकर असते, परंतु त्यांना कर्ज सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 20,000, 25,000, 30,000, 40,000, 45,000 किंवा 50,000 इतकं कर्ज मिळत असतं. मग त्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा असते की नेमकं मला प्रोत्साहन किती मिळणार, उत्सुकता असते की मला प्रोत्साहन किती मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून जसं जर पाहिलं गेलं तर जास्तीत जास्त प्रोत्साहन निधी सध्या जाहीर केल्याप्रमाणे 50,000 रुपये आहे. आता याच्यामध्ये वाढ होईल न होईल ह्या पुढच्या गोष्टी आहेत, कारण अजून GR निघालेला नाही. ज्या दिवशी GR निघेल त्या दिवशी सर्व गोष्टी स्पष्ट होतील. परंतु महत्त्वाचा मुद्दा जर पाहायला गेला, जास्तीत जास्त प्रोत्साहन निधी राज्य शासनाकडून 50,000 रुपये जाहीर करण्यात आला. मग त्यामध्ये कर्ज तुमचं जर ₹1,00,000 असो, 60,000 असो, 55,000 असो, किंवा 1.5 लाख असो अथवा 2 लाख असो, तुमचं किती का कर्ज असेना, ते जर तुम्ही रेग्युलररित्या जर तुम्ही फेडत असाल, तर ते कर्ज तुम्ही रिन्युअल वर्षा करत असाल, तर जास्तीत जास्त प्रोत्साहन तुम्हाला 50,000 रुपये मिळतं. मग आता काही शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला असेल, माझं कर्ज 45,000 आहे, मग मला 50,000 रुपये मिळणार का? माझं कर्ज 30,000 रुपये आहे, मला 50,000 रुपये मिळणार का? माझं कर्ज 20,000 रुपये आहे, मला 50,000 रुपये मिळणार का? तर त्या अशा सर्व शेतकऱ्यांना त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार की 50,000 रुपयाच्या आत ज्यांचं कर्ज आहे अशा शेतकऱ्यांना तुमचं कर्ज जितकं आहे तेवढा तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. त्यामुळं 50,000च्या आत ज्या लोकांची कर्ज आहेत अशा लोकांची कर्ज ही 45, 48, 49, 40, 35, 20, 10, 15 जितकं का असणार तितकाच तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. म्हणजे जितकं तुमचं कर्ज तितकाच तुम्हाला प्रोत्साहन मिळणार आहे. मग 50,000च्या पुढे जे शेतकरी आहेत कर्ज 60, 70, 80 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये, जितकं का जेवढं का असणार तुमचं, त्या सर्व शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळणार आहेत. उदाहरणादाखल थोडक्यात जर सांगायचं झालं, 50,000च्या पुढे ज्या शेतकऱ्यांना कर्ज आहे अशा शेतकऱ्यांना रेग्युलर प्रोत्साहनाप्रमाणे 50,000 रुपये मिळतील. ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 50,000च्या आत आहे अशा शेतकऱ्यांना तुमचं कर्ज 50,000च्या आत जितकं आहे, मग तो आकडा किती का असेना 50च्या आत, तितकाच प्रोत्साहन भत्ते तुम्हाला मिळणार. ह्याचं उदाहरणादाखल सांगायचं झालं तर, कारण खूप शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आम्हाला प्रोत्साहन किती मिळणार, आमचं कर्ज 28,000 रुपये. तर दादा, तुमचं जर कर्ज 28,000 रुपये असेल तर तुम्हाला 28,000 रुपयेच प्रोत्साहन मिळणार. जर तुमचं कर्ज 50,000च्या पुढे जर राहिलं असतं तर तुम्हाला 50,000 रुपये मिळाले असते. त्यामुळं खूप शेतकऱ्यांना असा प्रश्न होता, रेग्युलर शेतकऱ्यांना, की आमचं कर्ज 50,000च्या आत असल्यावर प्रोत्साहन किती मिळणार. तर तुम्हाला जितकं कर्ज तुमचं आहे तितकं प्रोत्साहन तुम्हाला मिळणार. 50,000च्या पुढे जर तुमचं कर्ज असेल, मग ते किती का असेना, तुम्हाला 50,000 रुपये मिळणार. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून अजून GR काढण्यात आलेला नाही. विधानसभे माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले की आम्ही 50,000 रुपये रेग्युलरला देणार आहोत. त्यामध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे. होईल ही अथवा न होईल ही सांगता येणार नाही. परंतु
आपण लक्ष ठेवून आहोत. त्याबाबत जर अपडेट आली तर निश्चित चॅनलवर व्हिडिओ येईलच. परंतु सध्या तरी राज्य शासनाकडून जी परदेशी समितीने दिलेली फाईल आहे, डाटा आहे, तो डाटा स्वीकारलेला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला गेलेला नाही. परंतु आता येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाईल अशी अपेक्षा आहे. कारण 20 तारखेच्या आत या सर्व प्रोसेस होऊ शकतात. 20 तारखेच्या नंतर काही गोष्टीमध्ये बदल दिसायला तुम्हाला सुरुवात होईल. त्यामुळं 20 तारखेच्या आत जी-आर येऊही शकतो, त्याबाबत काही अपडेट जरी नसली. कारण 20 तारीख एक महत्त्वाची तारीख आहे. या तारखेपर्यंत सर्व गोष्टीची प्रोसेस आणि काही स्पष्टता येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून रेग्युलर शेतकऱ्यांना प्रोत्साहन किती मिळू शकतं, 50,000च्या आत त्यांना ज्यांचं कर्ज आहे त्यांना प्रोत्साहन किती मिळू शकतं, याबाबतची अपडेट घेतली. अजूनही कर्जमाफीबाबत, पीक विमाबाबत कुठलीही जरी अपडेट असली, लागलीच चॅनलवर व्हिडिओ येईलच. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.